तुम्हाला काय वाटतं, बाळांना खूप महागड्या वस्तू दिल्या, खूप महागडे खेळ दिले, महागडे कपडे घातले तर बाळ हॅपी असतं? अहो, त्यांना काय कळतं महागडं काय आणि स्वस्त काय? माझं असं पर्सनल मत आहे की जेवढं तुम्ही बाळाला तुमचा स्वतःचा वेळ द्याल, त्याच्या इतकं प्रिशियस काहीच नसतं. म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे की तुम्ही जेव्हा बाळाला खूप जास्त वेळ देता, तसं तुमचं बाळ खूप ग्रोथ करतं आणि खूप इंटेलिजंट होतं. आणि एवढं शार्प होतं ना बाळ. तुम्ही बाळासोबत संवाद करा, त्याच्यासोबत बोलताना त्याच्या डोळ्यात डोळे टाकून बोला. हे तर मी एक डॉक्टर नाही आहे किंवा मी एक पेडियाट्रिशियनही नाही आहे, हे मी तुम्हाला सांगते. पण आईचा अनुभव हा आईचा अनुभव असतो. आणि मी माझ्या या प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी आफ्टर डिलिव्हरीच्या जर्नीमध्ये किंवा बाळाला वाढवतानाचे जे माझे एक्सपिरियन्सेस आहेत ते कमाल आहेत. आणि माझं ऑब्झर्वेशन आधीपासून चांगलं असतं. मी जेव्हा किचनमध्ये असायची आणि माझा दीर आणि नवरा वगैरे कोणीही बाळाला जेव्हा सांभाळत होतं, तेव्हा बाळाने शिंक जरी दिली तरी मी किचनमधून आवाज द्यायची की तिचं लंगोट चेंज करा, म्हणजे तिने सू केलेली आहे. आणि दे वर लाईक, तुम्हाला कसं कळतं तिथे थांबूनही की तिने सू केली, आम्ही इथे असूनही आम्हाला कळत नाही. आणि खरंच तसं झालेलं असायचं. तर हे एक ऑब्झर्वेशन किंवा आईचं जे बाळाशी बॉन्डिंग, जेव्हा आपण बाळासोबत जास्त वेळ घालतो ना, तेव्हाच हे आपल्या लक्षात येतं. किंवा बाळासोबत मला असं वाटतं जास्त वेळ घालायला हवा. तर मला याच्यावर खरं तर लाँग व्हिडिओ बनवायचा आहे की हाऊ टू नो युअर बेबी. ह्या एकदम छोट्या गोष्टी वाटतील तुम्हाला, पण यामुळे बाळाची आणि आईची जेवढी बॉन्डिंग होते ती कमाल असते. आणि बाळ इतकं हुशार होतं ना, काही खाऊ पिऊ घालण्याचं हा तर एक वेगळा विषय आहे, पण बाळाला तुम्ही जेवढ्या सहवासात राहणार ना, तेवढं खूप जास्त छान आहे.